उपनिषद म्हणजे माणसाचं वास्तविक स्वरूप सांगणारे ग्रंथ आहेत. वेदांत म्हणजे खरं तर उपनिषद. त्या उपनिषदांचा अर्थ समजण्यासाठी म्हणून जे ग्रंथ तुम्हाला मदत करतात त्यांना सुद्धा वेदांत असं म्हणलं जातं. आपण जे आहोत असं आत्ता आपल्याला वाटत असतं, आपण खरोखर ते आहोत का, हा पहिल्यांदा आपण विचार करणं महत्वाचं. वेदांत तुम्हाला पहिल्यांदा तिकडे घेऊन जातं. कितीही जरी नाही म्हणलं तरी सुद्धा तुम्ही 4 पुरुषार्थ आपल्याकडे सांगितलेले आहेत. कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्ही त्या 4 पुरुषार्थांमध्येच फिरत असता. हा धर्म एक पॉइंट आहे जो की म्हणजे फ्युचरमध्ये आपल्याला काहीतरी चांगलं होईल या आशेने जो आपण जे काही चांगलं काम करतो ते धर्मामध्ये मोडलं. अर्थ म्हणजे पैसा. पूर्वीच्या काळी अर्थ हा पुरुषार्थ म्हणून होता, पण अर्थ हाच पुरुषार्थ असं नव्हतं. त्याच्यानंतर होता तो कामपुरुषार्थ, म्हणजे ही गृहस्थाश्रम जो आहे आपला पूर्णपणे तो त्या कामपुरुषार्थावरती साधारणपणे बेस्ड आहे. आणि अल्टिमेट येतो तो म्हणजे मग मोक्ष. की मला सगळ्या प्रकारच्या दुःखांपासून मला मुक्ती पाहिजे. वेदामध्ये मुख्यपणे 4 वेद आहेत. जसं की ऋग्वेद जो आहे ते ऋग्वेदामध्ये असे मंत्र आहेत की जे देवतांची स्तुती करतात. यजुर्वेदामध्ये कर्माच्या बाबतीमधले सगळे मंत्र. सामवेदामध्ये जे ऋग्वेदातले जे मंत्र आहेत त्या मंत्रांच्या बेसवरती जेव्हा गायन अप्लाय केलं जातं तेव्हा त्याला सामवेद असं म्हणतात. आणि अथर्ववेद हा जो भाग आहे, अथर्ववेदामध्ये मात्र प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.